मित्रांनो, तुमचं डी फार्म किंवा बी फार्म झाला असेल आणि भारतीय सैन्यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात BSF हे जे काही या ठिकाणी असतं सीमा सुरक्षा बल, त्यामध्ये जर तुम्हाला असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून काम करायचं असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी येत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अर्थात या ठिकाणी गृह विभाग जो असतो त्यांच्या मार्फत एक GR गव्हर्नमेंट रूल काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी पॅरामेडिकलमध्ये फार्मसी पूर्ण झालेल्यांसाठी या ठिकाणी असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पदासाठी जाहिरात येणार आहे। तब्बल 230 इतक्या जागा असणार आहेत आणि या पदासाठी कोण कोण एलिजिबल असणार आहे, कोण कोण अर्ज करू शकतं, पेमेंट किती असणार आहे, याची तयारी तुम्ही कशी करू शकता, एज लिमिट किती असणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आशिष करले। आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती पुन्हा एकदा स्वागत। आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण फार्मसी करिअर ॲडमिशन आणि गव्हर्नमेंट अपॉर्च्युनिटी या सगळ्याबाबत आपण सविस्तर व्हिडिओ नेहमीच बनवत असतो। तर जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया। तर लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मार्फत एक GR गव्हर्नमेंट रूल काढण्यात आलेला आहे। तब्बल 230 इतक्या पदांसाठी ही जाहिरात येणार आहे। त्यासाठीचं जे रिक्रुटमेंट रूल अर्थात भरती प्रक्रियेसाठी काही नियम असणार आहेत त्याबाबत माहिती दिलेली आहे। तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही एकूण 94% जागा या रिक्रुटमेंट व्हॅकन्सी ॲडव्हर्टाइजमेंटमधून भरल्या जाणार आहेत आणि 6% जागा या ऑलरेडी काम करणाऱ्यांच्या प्रमोशनमधून भरल्या जातील। तर आपल्या फार्मसिस्टसाठी ज्यांचं डी फार्म किंवा बी फार्म झालं असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी 230 इतक्या जागा असणार आहेत असिस्टंट सब इन्स्पेक्टर। वयाची मर्यादा किती असणार आहे तर जनरल कॅटेगरीसाठी एज लिमिट असणार आहे 25 इतकं आणि तुम्ही जर OBC SC ST कॅन्डिडेट असाल तर नियमानुसार तुम्हाला जे एज रिलॅक्सेशन असतं त्याचाही बेनिफिट होणार आहे। अर्थात या ठिकाणी आर्मीमध्ये जे शिपाई फार्मसिस्ट किंवा नेव्हीमध्ये जे फार्मासिस्ट मेडिकल ऑफिसर भरती होते त्या ठिकाणी फक्त मुलं अप्लाय करू शकतात। मात्र BSF अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या ठिकाणी असं कुठलंही जेंडर रिस्ट्रिक्शन नाही आहेत, मुली पण देखील याला अप्लाय करू शकतात, फिमेल देखील अप्लाय करू शकतात। पेमेंट किती राहणार आहे तुम्हाला तर या ठिकाणी लेवल 5 पे स्केलनुसार या ठिकाणी 29,200 ते 92,300 इतकं या ठिकाणी पे स्केल राहणार आहे। तर हे 29,200 ते 92,300 हे बेसिक पे स्केल आहे। यामध्ये पुन्हा DA HRA आणि इतर जे अलाउन्सेस असतात आर्मीचे ते ॲड होऊन तुमचं फर्स्ट सॅलरी साधारणपणे या ठिकाणी 60,000 ते 65,000 जाऊ शकते। 2 वर्षाचा या ठिकाणी प्रोबेशन पिरियड तुमचा असणार आहे। अर्थात या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय हवं, तुमचं डी फार्म झाला असेल तरी चालेल, बी फार्म झालं असेल तरी चालेल, तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे, वय तुमचं 25 असणं गरजेचं आहे। OBC SC ST यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन राहणार आहे। अर्थात एक अतिशय महत्त्वाचा गोष्ट ते म्हणजे कमीत कमी 100 बेडेड हॉस्पिटलमध्ये तुम्ही 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। त्यामुळं तुमच्याकडे जर हॉस्पिटलमध्ये काम केलेला एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड। याची तयारी कशी करायची आहे तर लक्षात ठेवा, डिप्लोमा लेवलचे जरी तुम्ही बुक्स वाचले तर त्या बेसिसवरती तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता। अर्थात आर्मीमधली ही पोस्ट असल्यामुळं या ठिकाणी BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तुम्हाला शारीरिक क्षमता चाचणीचे निकष हे लागू असणार आहेत। अर्थात आता आपल्याला वाट बघावी लागेल की जेव्हा केव्हा याची ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्यानंतर त्यामध्ये सविस्तर माहिती दिली जाईल। जेव्हा केव्हा त्याची जाहिरात येईल त्यावेळी सविस्तर अपडेट केलं जाईल। तुम्हाला जर या परीक्षेची तयारी कशी करायची, कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात, इतर काही शंका असतील खाली कमेंट करा, नक्कीच येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली जाईल। माझे एफर्ट्स तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फार्मसी झालेले आहेत किंवा आता फार्मसीला विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।